असं म्हणतात की माणूस अपयशातनं, अनुभवातनं आणि चुकांमधनं खूप शिकतो. जर आपण अपयशातनं आणि चुकांमधनं शिकलो, तर आपली पुढची प्रगती जास्त इझी होते, जास्त जलद म्हणजेच फास्ट होते. अशाच काही चुका आमच्या 2023च्या गिरनार परिक्रमेत झालेल्या होत्या. मागची परिक्रमा ही माझ्या आयुष्यातली पहिली परिक्रमा होती. महाराजांनी खूप छान करून घेतली. मात्र त्यावेळेला माझ्या काही मूर्खपणामुळे म्हणा किंवा काही चुकांमुळे काही आमच्या गोष्टी चुकल्या, राहिल्या किंवा योग्य प्रकारे घडल्या नाहीत. त्यामुळं त्या आता ह्या वर्षी आपण सुधारायच्या आणि जास्तीत जास्त परिक्रमा सुंदर, सुलभ आणि सुखद करायची असा विचार केला. त्यामुळे त्याची एकदम नोंद करून घेतलेली आहे. त्यामुळं ह्याच चुका इतरांच्या घडू नयेत यासाठी हा व्हिडिओ करावा असा मनात विचार आला. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपली पुढची गिरनारवारी, येती गिरनारवारी ही छान होऊ दे. त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग. मग ते ॲडव्हान्स बुकिंग हॉटेलचं असो, गाड्यांचं असो, म्हणजे रेल्वेचं असो, बसचं असो, तुमची जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर ते, किंवा ज्या ट्रिप्स, टूर्स आहेत की ज्या गिरनार परिक्रमा घडवतात त्यांचं ॲडव्हान्स बुकिंग करून घ्या. कारण की ऐन वेळेला यातल्या कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. जर तुम्ही मागचा 2023चा व्हिडिओ बघितला असेल तर मी हे खूप वेळा बोललोय की आमच्याकडे रूम नव्हती, आमच्याकडं तिकीट्स नव्हती, बुकिंग नव्हतं. त्यामुळं बराच त्रास होतो आणि ऐन वेळेला गिरनारमध्ये सोडून द्या, जुनागडमध्ये सुद्धा जवळपास बुकिंग मिळत नाही, म्हणजे जागा मिळत नाही, हॉटेल्स मिळत नाहीत, रूम्स मिळत नाहीत. आम्ही अगदी 5 स्टार हॉटेल्सचं बघून आलेलो होतो. ते पण म्हटले की आमच्याकडे जागा नाही आहे. मग आता काय करायचं? कारण की आज दिवाळी आहे. मी इथून फक्त 12 दिवस आता उरलेले आहेत गिरनार परिक्रमा सुरू व्हायला. त्यामुळं जर आपण आता बुकिंग केलं नसेल तर शक्यता फार कमी आहे की गिरनारमध्ये बुकिंग मिळेल. हॉटेल्सचं बोलतोय मी. रेल्वे ऑलरेडी केव्हाच फुल झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला रेल्वेचं बुकिंग करायला तात्काळच बुकिंग केलं पाहिजे आता. जर हॉटेल बघायचं असेल गिरनारला तर प्रयत्न करून बघा, मात्र अवघड आहे. जुनागडमध्ये असल्याला मग जी काहीशी थोडीच हॉटेल्स उरलेली असतात ज्यामध्ये तुम्हाला बुकिंग कदाचित मिळून जाईल. आम्ही त्या दिवशी बराच प्रयत्न केलेला, मात्र तशी काही आम्हाला हॉटेल्स मिळाली नाहीत. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करू शकता, जर ऐन वेळेला जाणार असाल तर जुनागडपासून एक जवळपास 60 किलोमीटर, 70 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरच्या एरियामध्ये जी गावं आहेत, जसं राजकोट आहे, जामनगर आहे, सोमनाथ आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हटलं तर मग पोरबंदर किंवा द्वारका, ह्या आसपास जर बुकिंग मिळालं तर आपण बुकिंग करून तिथनं आपल्याला जुनागडला यावं लागेल. ह्यासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 3 तास एक्स्ट्रा लागायचे चान्स आहे. त्यामुळं आधी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवा, बरोबर? हे खूप गरजेचं आहे. रेल्वे बुकिंग असेल, हॉटेल्सचं बुकिंग असेल, कारण की ह्याशिवाय आपण आपलं सामान कुठं ठेवायचं हा मोठा प्रश्न तयार होतो. अंघोळ कुठं करायची हा प्रश्न तयार होतो. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आधीच करणं खूप गरजेचं आहे. ऐन वेळेला केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बघा, ऐन वेळेला गेला तर गोष्टी होतात, नाही असं नाही आहे. आम्ही जेव्हा गेलेलो, मला वाटते जुनागडला आम्ही त्याच दिवशी गेलो ज्या दिवशी परिक्रमा सुरू होते, म्हणजे एकादशीला आम्ही परिक्रमा सुरू केली. आमच्याकडे हॉटेलचं बुकिंग नव्हतं. त्यामुळं आम्ही ऐन वेळेला गेलो. नशिबानं आता महाराजांची कृपा असल्यामुळं कोण ना कोणतरी भेटतं. आम्हाला तिथं मराठी माणसं भेटली आणि त्यांनी आमची सोय केली. ते म्हटले की राहायची जर व्यवस्था होणार नाही, मात्र ॲटलिस्ट अंघोळ आणि आपले बेसिक प्रातर्विधी जे आहेत ते करायला आम्हाला परवानगी मिळाली आणि आमची व्यवस्था झाली. जी परिक्रमा मी 5:30-6ला सुरू करणार होतो, ती आमची परिक्रमा 9-9:30ला सुरू झाली. त्यामुळे जे की टाईम आहे पहिलं 3 तासाचं, जेव्हा ऊन कमी असतं तेव्हा आपण जास्त चालू शकतो, ते आमचं मिस झालं, मात्र व्यवस्था झाली. त्यामुळे बेसिकली आधी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवा. दुसरी गोष्ट ते म्हणजे, आता आपण ॲडव्हान्स बुकिंगबद्दल बोललो. पुढची गोष्ट म्हणजे आपल्याकडं आता परिक्रमा करणारा जो एकूण वर्ग आहे तो नोकरदार वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाला नोकरी व्यवसाय आहे. त्यामुळे जास्त सुट्ट्या, जास्त वेळ मिळत नाही. तर आपण काय करतो की जास्तीत जास्त लवकर परिक्रमा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही परिक्रमा जी आपली 4 ते 5 दिवसांची आहे ती आपण एका दिवसात करतो आणि मग गिरनार दर्शन जे आहे ते एकदा करून घेतो. मग तो एक दिवस, असे 2 दिवस आपण काढतो. प्रवासातला 1 दिवस आहे. त्यामुळे जितकं जर शक्य झालं तर म्हणतोय मी 2 दिवस जंगलातल्या मुक्कामाचे काढा किंवा 1 दिवस काढा. ह्यामुळे काय होतं, जवळपास जंगलामधलं चालणं जे आहे ते 36 किलोमीटर आहे. ह्यामध्ये चढ उतार पण खूप आहेत. म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा काही आहेत. मी काय खोटं बोलणार नाही, कारण की मला खोटं बोलून काही मिळवायचं नाही आहे. त्रास होणारच आहे, प्रत्येकाला होणार आहे. मात्र जितका शक्य आहे तर आम्ही काय केलं, आम्ही सगळं एका दिवसात करण्याचा प्रयत्न केला. जी परिक्रमा जी आहे ती एका दिवसात केल्यामुळे काय झालं की एक्सेसिव्ह प्रेशर आपल्या गुडघ्यांवर, आमच्या गुडघ्यांवर पडलं आणि त्यामुळे थोडासा त्रास झाला.
लिगामेंट इश्यू झाला ते अजूनही सुरू आहे. मात्र हे एक्सेसिव्ह केल्यामुळे झालं. जर तुम्ही परिक्रमा एखादा मुक्काम घेतला तर तेच डिस्टन्स आपलं निम्म्यावरती येतं. म्हणजे एका दिवशी 15-20 किलोमीटर करा, नेक्स्ट डे 15-20 करा, जेणेकरून पायावर त्रास होणार नाही आणि मुख्य आनंद मिळतो. आमचं काय झालं, आम्ही सकाळी 9 वाजता परिक्रमा सुरू केली आणि ते एका दिवसात पूर्ण करायचं होतं. आमची रात्री 12 वाजता रेल्वे होती. त्यामुळे ॲट एनी कॉस्ट ॲटलिस्ट 11:30पर्यंत ती परिक्रमा पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे मग जोरजोरात चालणं असेल, अधनं-मधनं पळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे थोडासा त्रास झाला. त्यामुळे जर शक्य झालं तर एखादा मुक्काम करा. आणि असं सांगितलं गेलं आहे की जंगलामध्ये सर्व देवतांचा वास असतो 4 दिवस. म्हणजे शंकर पार्वती तर आहेतच, पण त्याबरोबरच सगळे देवदेवता देवी यांचा वास तिथं असतो. त्यामुळे 4 दिवस जंगलात मुक्काम करावा असं सांगितलं गेलं आहे. आता 4 दिवस प्रत्येकाला शक्य नाही आहेत. जर शक्य असेल तर जरूर करा. मी तर म्हणतो जरूरच करा. मात्र एखाद दिवस जरी मुक्काम केला तरी आपल्या पायाला, आपल्या शरीराला त्रास कमीत कमी होईल आणि जास्तीत जास्त परिक्रमेचा आनंद मिळेल, हे मेन आहे. त्यामुळं जर शक्य झालं तर एक दिवस मुक्काम करा. तिसरी गोष्ट, परिक्रमा केव्हा उचलावी. आता आम्ही परिक्रमा 2023 साली एकादशीला, म्हणजे ज्या दिवशी परिक्रमा सुरू होते त्या दिवशी परिक्रमा उचललेली. त्यामुळं जवळपास आम्ही ज्या दिवशी जो आकडा ऐकलेला तो 17 लाखाचा आकडा होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी त्या दिवशी होती. त्यामुळं थोडासा त्रास गर्दीचा झाला. म्हणजे पाय दुखणं बिखणं लांबची गोष्ट आहे, मात्र गर्दी खूप होती जी मला पण अपेक्षित नव्हती. कारण की वारीत पण एवढी गर्दी मी बघितली नव्हती. आमच्या इथल्या ज्या आपल्या ज्या वारी आहेत त्याहून जास्त गर्दी तिथं बघितली आणि ती पण कमीत कमी जागेमध्ये. त्यामुळे जर शक्य असेल आणि म्हणजे पॉसिबल असेल तर परिक्रमा जराशी उशिरा उचला. त्रयोदशी आहे, चतुर्दशी आहे, ह्या दिवशी परिक्रमा उचलली तर बऱ्यापैकी गर्दी कमी असते. कारण की मी नंतर जेव्हा आमची परिक्रमा पूर्ण झाली मागच्या वर्षी, तेव्हा त्यानंतरचे मी जे व्हिडिओ बघितले तेव्हा बरीच मला गर्दी कमी दिसली. आणि जे लोकल गुजराती माणसं होती त्यांनी पण तेच सांगितलं की जर तुम्ही परिक्रमा जराशी नंतर उचलली तर तुम्हाला गर्दी कमी लागते. त्यामुळे जरासं बरं पडतं, चालायला इझी पडतं. त्यामुळे जर शक्य असेल आणि पॉसिबल असेल, तिकीटं असतील, वेळ असेल तर जराशी परिक्रमा उशिरा उचला. द्वादशी, त्रयोदशी अशी परिक्रमा उचला, जेणेकरून 2 दिवस परिक्रमा करा, एखाद दिवस परिक्रमा करा आणि गिरनार दर्शन करा, जेणेकरून हे गर्दीच जराशी स्किप होते आणि काही नाही. चौथी गोष्ट ती म्हणजे मुक्कामाचा आनंद. तर मुक्कामचा आनंद काय आहे. साधारणपणे मला वाटते 5:30-6 वाजलेले, मागच्या वर्षीचं बोलतोय मी. 5:30-6 वाजलेले. आम्हाला प्रचंड घाई होती. आम्ही अखंड जोरजोरात चालत होतो, लिटरली पळत होतो म्हणा. कारण की आम्हाला 12ची आमची रेल्वे होती. त्यामुळं अखंड जोरजोरात चालणं आहे. सूर्य मावळतीला आलेला मला वाटते किंवा अंधारसुद्धा होत आलेला. मात्र त्याच वेळेला अनेक हजारो माणसं असतील, म्हणजे जवळपास हजारो माणसं होतीच, ज्यांनी छानपैकी चटया घातल्या, अंथरुणं घातली आणि शांत मांडी घालून बसलेली होती. काही लोकांनी शेकोट्या पेटवलेल्या कारण थंडी असते, काहींनी चुली पेटवल्या कारण की स्वयंपाक करायचा आहे. आणि मला ही गोष्ट अजिबात अपेक्षित नव्हती, ती म्हणजे तिथं कच्च्या भाज्या ह्या विकायला होत्या. लोकांनी कच्च्या भाज्या विकत घेतल्या. भाज्या कापणं असेल, फोडणी घालणं असेल, ह्या गोष्टी सुरू होत्या. स्वयंपाक सुरू होता आणि छानपैकी आरामात, छानपैकी संध्याकाळ एन्जॉय करणं चाललेलं होतं. तर हे एन्जॉयमेंट कशी आहे, तर देवाचं नाव घेणं असेल, स्तोत्र, भजनं हे सगळं करण्यामध्ये होती. मला हे अंतर गोष्ट रिअलाईज झाली की आपण हे करू शकलो असतो, आपल्याला हा आनंद मिळाला असता. बरोबर. हा आनंद अनुभवणं, हा आनंद घेणं हेच ह्या परिक्रमेचं मेन उद्देश आहे असं मला वाटतं. काही प्रमाणात हा उद्देश आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे ना, ह्यामध्ये आपल्याला आनंद खूप जास्त मिळतो. स्वयंपाक हा रोजचाच आहे. स्वयंपाक करणे, स्वयंपाक घेणे ह्यासाठी आपण तिथं जायचं नाहीच आहे, नक्कीच नाही आहे. मात्र शांतपणे जंगलामध्ये प्रसाद घ्यायला आपल्याला किती वेळ मिळणार आहे, तर वर्षामधनं 4 वेळेला. त्या 4 दिवसामध्ये सुद्धा आपण हार्डली 2 दिवसच मला वाटते आपण प्रयत्न करू थांबायचा. त्यातल्या पण मोस्ट लाईकली 90% माणसं हा एकच दिवस जाणार आहेत. बरोबर. पण जर शक्य असेल तर प्लीज प्रत्येकानं ॲटलिस्ट एक मुक्काम करा. जो मुक्काम आहे तो त्यातला आनंद घ्या, एक्सपिरियन्स घ्या. हे मी केलेलं नाही आहे, मात्र हे आम्ही अनुभवलेलं होतं नर्मदा परिक्रमेमध्ये. तो जो काही अमूल्य ठेवा आम्हाला मिळालेला त्यातला किंचितसा एक्सपिरियन्स, किंचितचा अनुभव आम्हाला ह्यावेळेला मिळाला असता 2023च्या परिक्रमेमध्ये. मात्र तो आम्ही घाईत असल्यामुळे घेऊ शकलो नाही. त्यामुळे ती चूक तुम्ही ह्या वर्षी करू नका. जरूर शांतपणे एक मुक्काम करा. शांतपणे जो काही प्रसाद आहे तो ग्रहण करा आणि त्याचा आनंद माना. आम्हाला परिक्रमेमध्ये संत लोक इथले म्हणायचे की आनंद की जय हो. म्हणजे हे जे जय आहे ना, हे अनुभवणं खूप छान आहे. हे खूप महत्त्वाचं आहे.
सहावी गोष्ट काय आहे, आपण ज्या यात्रा करतोय, परिक्रमा करतोय, देवदर्शन करतो, मंदिरातून दर्शन करतो, तीर्थाटन करतो, ह्यातनं आपल्याला आनंद, समाधान, सुख ह्या गोष्टी मिळतात. कशा मिळतात? तर देवाचं दर्शन असेल, त्याचबरोबर साधू, विरक्त लोक, संन्यासी ह्यांचं होणारं दर्शन पण तेवढंच गरजेचं आहे. आता गिरनार परिक्रमेमध्ये साक्षात शंकर पार्वतींसकट सगळे देव आहेत. त्या देवांचं दर्शन करायला साधू, विरक्त लोक हे मुद्दाम येतात. त्यामुळं ह्या साधूंची संख्या पण खूप आहे, बरोबर. त्यामुळं ह्या साधूंशी होणारी चर्चा असेल, आता आता साधूंची चर्चा करण्या इतपत मी तर नक्कीच मोठा नाही आहे, मात्र ॲटलिस्ट त्या साधूंचं दर्शन होणं, त्यांच्या पाया पडणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर वेळ जमला तर परत तीच गोष्ट होते की वेळ खूप गरजेचा ह्यासाठी आहे, कारण की साधूंशी जे वार्तालाप आहे ते व्हायला पाहिजे. साधूंमुळंच माणूस घडतो, साधूंमुळंच माणसाची प्रगती होते, बरोबर. कारण की ते आपल्याहून एक म्हणता येते मात्र अनेक पावलं पुढं आहेत साधनेमध्ये. आणि निश्चित ते देवाच्या फार जवळचे लोक आहेत किंवा लोक पण म्हणणार देव, त्यांना ती तपस्वी आहेत. त्यामुळं अशांचे आशीर्वाद, अशांचे दर्शनं ही खूप गरजेची आहेत. आणि गिरनार परिक्रमेमध्ये ह्या गोष्टी फार इझी आहेत, ह्यांची दर्शनं फार इझी आहेत. त्यामुळं हे जरूर घ्या, ह्याचा लाभ खूप होतो. सातवी गोष्ट सातवी गोष्ट काय आहे, गिरनारच्या जंगलामध्ये एकूणच पाण्याचं प्रमाण कमी आहे. जी नदी आहे, मला वाटतं त्या नदीचं नाव सोन आहे असं मला वाटतं, शुअर नाही त्याबद्दल मी. त्या नदीचं पाणी जे आहे ते बरंच कमी आहे. त्यामुळं इतक्या जणांच्या अंघोळी असेल किंवा अनेक गोष्टी असतील, हे करायला तेवढं पाणी अवेलेबल नाही आहे. त्यामुळं ते डोक्यात ठेवून आपण थोडंसं जास्त पाणी ठेवावं. मोकळ्या बाटल्या ठेवा. आपल्याला अधनंमधनं पाणी भरायला मिळतं. मला वाटतं ₹20 ग्लास किंवा ₹10 ग्लास ह्या हिशोबात पाणी मिळतं. बाटल्याही मिळतात, मात्र थोडासा रेट जास्त असतो. आता आपण करायचे काय आहे, पाणी तर आपल्याला पाहिजे, मात्र ज्या बाटल्या आहेत त्या प्लीज जंगलात टाकू नका. कारण की मी गिरनारच्या परिक्रमेमध्ये ही गोष्ट फार बघितली की अनेक ठिकाणी खायच्या प्लेट्स असतील, म्हणजे ज्या डिस्पोजेबल प्लेट्स आहेत त्या प्लेट्स, वाट्या डिस्पोजेबल, त्यानंतर ग्लास ह्या ठिकठिकाणी पडलेल्या असतात. आणि ते लाखो माणसं असल्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये प्लेट्स ह्या अखंड जंगलामध्ये दिसलेल्या. त्यामुळे ते शक्य असेल तर ते प्रमाण कमी करा. मग टाकू नकाच. मी तर म्हणतो कमी कसं करायचं, टाकायचंच नाही. एखादा न्यूजपेपर आपण कॅरी करावा आणि आपली जी डिस्पोजेबल प्लेट आहे ती गोळा करून छान एवढा साईज करून ती कागदामध्ये गुंडाळून ठेवावी आणि आपल्या बॅगमध्ये ठेवावी, जेणेकरून आपण हे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे गिरनार, हे इथं वेगवेगळे प्रकारचे प्राणी, पशु आहेत. त्यामुळे त्यांचं हे घर आहे, ते आपण घाण करायला नको. आपण ह्यासाठी तिकडे जात नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट मला मागच्या वेळी फार वाईट वाटलेली. त्यामुळं ही आपण टाळलेलं खूप बरं होईल. आता पुढची गोष्ट त्यांच्यासाठी आहे जी परिक्रमा एका दिवसात करणार आहेत किंवा अंधारात पण चालायची तयारी आहे, अशा लोकांसाठी आहे. मागच्या वेळेला आम्ही माहीत नसल्यामुळं अनेक गोष्टी कॅरी केल्या नाहीत, ज्या अंधारात फार गरजेच्या आहेत. जसं की टॉर्च. कारण की हे जंगल आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, त्यामुळे इथं स्ट्रीट लाईट्स वगैरे गोष्टी नाही आहेत. त्यामुळं अंधार आहे आणि अंधार असल्यामुळं आणि प्लस तेवढीच माणसं अंधारात पण परिक्रमा करत असतात, चालत असतात. त्यामुळं आपल्याला तिथं टॉर्चची गरज खूप जास्त आहे. टॉर्च तिथं विकत मिळते, मात्र ती कशी असेल माहीत नाही. परत त्याचे सेल कितपत स्ट्रॉंग आहेत हे माहीत नाही. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही घरातनंच एखादी टॉर्च कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला अंधारामध्ये त्रास होणार नाही. आम्ही चौघांमध्ये मला वाटतं 2 टॉर्च कॅरी केलेल्या आणि त्या चालल्या, देवाची कृपा होती. मात्र बेटर आहे की तुम्ही कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला तिथं गैरसोय होणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे काठी. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण गिरनार जेव्हा चढतो तेव्हा आपण एक काठी कॅरी करतो. पायऱ्या चढताना आपल्याला काठीचा आधार होतोच, मात्र त्याहून डबल उपयोग होतो तो उतरताना. सेम गिरनार परिक्रमेमध्ये सुद्धा चढ उतार आहेत आणि ह्या चढ उतारामध्ये काठीचा वापर, काठीचा उपयोग खूप जास्त होतो. ही काठी तुम्ही घरातनं कॅरी करा, नाहीतर तुम्हाला गिरनारच्या एरियामध्ये परिक्रमा सुरू करायच्या आधी इव्हन परिक्रमेत सुद्धा ह्या काठी तुम्हाला विकत मिळते. त्यामुळे तुम्ही ती काठी जरूर कॅरी करा. ह्याचा उपयोग खूप जास्त होतो आणि त्यामुळे शरीराला, एस्पेशली आपल्या गुडघ्यांना, बाकी स्नायूंना जास्त त्रास होत नाही. प्रत्येकाचे पाय दुखणार आहेत, कारण की आपलं अंतरच तेवढं आहे. मात्र भगवान दत्तात्रेय ही परिक्रमा खूप सुंदर करून घेतात. हा अनुभव म्हणजे स्वानुभव आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला म्हणेनच की शांतपणे परिक्रमा करा.
ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या जर जमल्या तर जरूर फॉलो करा. जर बुकिंग ऑलरेडी केलेलं असेल तर उत्तमच आहे. केलेलं नसेल तर काय करायचं हे मी आधी सांगितलेलं आहे. तुम्ही राजकोट, जुनागड किंवा जामनगर, द्वारका, सोमनाथ हा आसपासच्या गावामध्ये जे हॉटेल्स आहेत तिथं तुम्ही राहू शकता आणि ऐन वेळेला परिक्रमेला येऊन परिक्रमा सुरू करू शकता. आता हे देव करून घेईल तसं छान होतंच. जितकं शक्य आहे तितकं आपण करायचं आणि काही नाही. माझी इच्छा खूप आहे की सगळ्यांचीच परिक्रमा व्हावी. त्यात मी पण आहे म्हणा. मात्र ह्यावर्षी माझ्याकडं बुकिंग नाही आहे, कारण की बुकिंग केलंच नाही आहे. कारण की ह्यावर्षी माझं शरीर तेवढं साथ देईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कारण की मागच्या वर्षी जे काही लिगामेंट क्रॅक झालं, त्याला काही लेव्हल 1 का ग्रेड 1 असं काही म्हणतात. म्हणजे मायनर होतं मात्र होतं. त्यामुळे ह्यावर्षी परिक्रमा जमेल असं मला वाटत नव्हतं. मात्र मागच्या वर्षी देवीनं ते कोल्हापूरची यात्रा करून घेतली आणि ते बरंच अंतर चालवून घेतलं. त्यामुळं आता वाटतंय की गिरनार परिक्रमा पॉसिबल आहे. मात्र आता तिकीटं नाही आहेत. त्यामुळे आता इन केस तात्काळ मला तिकीट मिळालं तर माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे की गिरनारची परिक्रमा व्हावी, महाराजांनी ती करून घ्यावी. मात्र तुम्ही तुमची परिक्रमा कशी झाली, कशी होते आहे ह्याचे अनुभव जरूर सांगा. कारण हे अनुभव वाचायला, ऐकायला आवडतील. कारण की तर माझी परिक्रमा होईल का नाही माहीत नाही आहे. त्यामुळे लोकांची, इतरांची जेव्हा परिक्रमा होते त्यात पण मी माझा आनंद बघतो. त्यामुळे जरूर सांगा मला. जर मी काही काय म्हणतात त्याला लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर माफ करा. कारण की असं होऊ शकतं. चुका मागच्या वर्षी पण झाल्यात, ह्या वर्षी पण होत आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही चुका झाल्या असतील. बोलताना असेल, सांगताना असेल, त्याबद्दल क्षमस्व, माफ करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. आणि गिरनार परिक्रमा छान होऊ दे, सगळ्यांची छान होऊ दे आणि माझी पण होऊ दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.